मित्रांनो, इंग्रजी व्याकरण म्हणलं की व्हॉइस स्पीच सारखे टॉपिक अवघड वाटायला लागतात. पण लक्षात ठेवायचं, इंग्रजी व्याकरणामध्ये व्हॉइस सारखा दुसरा सोपा टॉपिकच नाही. लक्षात ठेवायचं, हेच तुम्हाला उत्तर 2-3 सेकंदामध्ये काढता येतं. प्रश्न व्यवस्थित वाचायचा फळ्यामध्ये. रुद्रा हॅड टेकन द पिल्स तुम्हाला दिलेला आहे ऍक्टिव्ह व्हॉइस. रुद्रा हे सब्जेक्ट, हॅड टेकन आहे तुमचा वर्ब आणि द पिल्स आहे तुमचा ऑब्जेक्ट. त्यांनी काय केलं बघा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो, सब्जेक्टच्या पूर्वी बाय लागतं. हे सगळ्याच ऑप्शनमध्ये बरोबरच आहे. आता मला काय करायला लागेल, वेगळी टेक्निक वापरून फक्त वर्बकडे लक्ष देऊन, म्हणजेच काय, जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये हॅड प्लस विथ्री असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये हॅड बीन लागतो, पुन्हा विथ्री लागतो. आता बघा, हॅड टेकन असेल तर या ठिकाणी फक्त हॅड बीन टेकन आहे. बाकी सगळ्या ठिकाणी हॅज लागतं, कॅन्सल, हॅड बीन लागतं, कॅन्सल, पुन्हा हॅज लागतं, अगेन कॅन्सल्ड. सो पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. याचा अर्थ ऍक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह करताना तुम्हाला हॅडचा हॅडबीनच करावा लागेल, पुन्हा विथ्री कंटिन्यूस राहणार आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.